तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्यभूतीच्या साजा. हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शोभा लाखात एक नाही तर जगात एक होता. असा जिजाऊंचा शोभा लाखात एक नाही तर जगात एक होता. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव अनुराग आहे. आज मी आपल्यासमोर महाराष्ट्राच्या अस्मितेचे, शौर्याचे व अभिमानाचे तेजस्वी सूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगलदिनी माता जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर दूरदृष्टी असलेले कुशल प्रशासक आणि प्रजेचे खरे रक्षक होते. लहान वयातच त्यांनी अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची हिंमत दाखवली. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून माता जिजाऊंचे त्यांनी स्वप्न पूर्ण केले. त्यांनी मावळ्यांसोबत शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. महाराजांनी स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर न्याय, समानता, अभिमान असल्याचं शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराज हे आपली ओळख, आपले अभिमान आणि आपली प्रेरणा आहेत. राजे असंख्य झाले आजवर या जगती, राजे असंख्य झाले आजवर या जगती, पैशुभा समान मात्र कोणी न झाला, पैशुभा समान मात्र कोणी न झाला. गर्व ज्यांचा असे या महाराष्ट्राला, गर्व ज्यांचा असे या महाराष्ट्राला, एकची तो शोभा होऊन गेला, एकची तो शोभा होऊन गेला. अशा या शूर पराक्रमी राजास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवाजी. इतिहास के पन्नों में वो छत्रपति शिवाजी कहलाया, छत्रपति शिवाजी कहलाया. आदरणीय मुख्य अधिकारी, समस्त गुरुजन और मेरे प्यारे साथियों, आज मैं आप सभी के समक्ष छत्रपति शिवाजी महाराज के बारे में कुछ शब्द व्यक्त करना चाहता हूँ. छत्रपति शिवाजी महाराज भारत के सबसे बहादुर शासकों में से एक थे. वो मराठा साम्राज्य के संस्थापक थे. उनका जन्म 19 फरवरी 1630 महाराष्ट्र के शिवनेरी दुर्ग में हुआ था. छत्रपति शिवाजी महाराज के पिता संभाजी भोसले और माता जिजाबा थी. छत्रपति शिवाजी महाराज बचपन से ही बड़े वीर और बहादुर थे. वो युद्ध कला में इतने निपुण थे कि उन्होंने मात्र 16 वर्ष की आयु में ही तोरने दुर्ग पर हमला कर विजय प्राप्त की थी. छत्रपति शिवाजी महाराज एकता और न्याय में विश्वास रखते थे. उन्होंने महाराष्ट्र के विभिन्न जातियों के संघर्ष को समाप्त कर एकता के सूत्र में पिरोया था. एक लंबी बीमारी के चलते 3 अप्रैल 1680 में छत्रपति शिवाजी महाराज ने दम तोड़ दिया. आज हम सभी देशवासियों को समाज में उनके समाज व्यक्तित्व के निर्माण की कोशिश करनी चाहिए.